हाँ लो 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 बायकोला 2 फोटो पाठवता, व्हिडिओ कॉल करता, त्यांचा दिवस संपला. घर पे वो घरवाली है. ठीक है, घरवाली देखेगी अभी. गुड मॉर्निंग. डे नंबर 4. काल सारखा आज आम्ही पण सकाळी परत कुठेतरी चाललोय एका हिडन लोकेशनला. रस्ता बघायचा आणि निघायचा. माझ्यासोबत आहेत समीर दादा, बाकी 3 मेंबर पुढे गेलेत, बाकीचे झोपलेत, एकदम गार झोपलेत. थंडी एवढी वाजते ना, खतरनाक. रस्ता बघा मस्त, रिव्हर पुढे रिव्हर. आज आम्हाला जायचे चितकूल, इंडियाचं लास्ट विलेज आहे ते. त्याच्यानंतर आम्ही समाट कल्पा. हे आपले 3 लोक आधीच सकाळी आलेले. कसं काय तुम्ही एवढ्या सकाळी आज? कारण की रात्री यांनी एनर्जी एक दिवस आले तर वावा करताय आणि कारण की स्वप्न मोठे आहेत तर स्वप्नात बघायला वेळ लागतो. लवकर आम्ही ना पाण्यात पाय टाकायचा प्रयत्न करतोय, कारण की पाणी एकदम फ्रीज आहे, एकदम खतरनाक. बघा बरं का, फ्रीजिंग. गेला 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 कापातून गेला. कसं वाटलं? खतरनाक खतरनाक. हाँ लो 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 लो. जायची परत तयारी आहे. रिॲक्शन बघायची. हा, मोबाईल लावतो मी. रिॲक्शन बघा. एका सेकंदाच्या आत सगळे बाहेर येते पाण्याच्या. बघा आता. चलो. माकडं झाले सगळे, माकडं. हे कसे हात लावून चढतात. आईस बात आहे, पायांचा आईस बात आहे. खूप मसाज आहे. आईस बात सेशन डन. आता आम्ही जातो रूमवर, सगळं फ्रेश वगैरे होतो आणि निघतो आणि चितकूलला जायचं इंडियाचं लास्ट दिवस. चला, सर्व रेडी झाले. आता आम्ही नाश्त्यावर ताव देतो. आज नाश्त्याला आहे पराठे, दही. ही कशाची चटणी आहे? मिरचीची, पुदिनाची चटणी आहे. नाश्ता झाला आहे. आता इथं गाडींची थोडीशी मॅकॅनिक चालू आहे. थोडं चेन स्प्रे वगैरे बघा गाडींना. हे का करतो आपण? गाडींचं यात आपण चेन लूप करतो. जेव्हा आपण राईड केल्यानंतर जे चेनला गाड लागले असते सगळं काही चेन लूज करून जाते. त्यामुळे आपल्याला चेन लूप करणं खूप गरजेचं आहे. आता आपण चेन लूप केलेली आहे ना, त्याच्यावरती पहिले चेन क्लीन करायचं. क्लिनिंग कशाला? डिझेल क्लिनिंग असतं, स्प्रे असतं, त्याच्याने क्लीन करायचं आणि नंतर त्याला लूप करायचं. आणि हे दर 200 किंवा 300 किलोमीटर तुम्हाला चेन लूप करायचं गरजेचं आहे. नाही तर चेन स्लिप मारते, लूज होऊन जाते किंवा ती लूज होऊ शकते. सो तुम्ही जेव्हा कुठं राईडला जात आहे, लॉंग राईडला वगैरे, तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. ते करशाल तुमचे राईड चांगले होईल, सेफ होईल. नाही तर कुठे अडचण तुम्ही उभा राहशाल. चितकूल इंडियाज लास्ट विलेज, चितकूल, तिबेट बॉर्डर. रस्ता बघा, रस्ता. चितकूलला जाताना आम्ही ब्रेक घेतलाय. इथे एक बोर्ड आहे, हे बघा. इथे एक बोर्ड आहे, ॲटिट्यूड 1132 फीट, चितकूल इंडिया लास्ट विलेज. तर इथे सगळे फोटोज काढताय.
आम्ही पण फोटोज काढले तिथे. त्याच्यानंतर समोर तुम्हाला चितकुल गाव दिसेल, हे बघा. हे बघा इकडे इंडियाज लास्ट विलेज आहे. इथे फोटोज वगैरे काढतात, मग पुढे जातो मग चितकुलला. गाइस आप वैली देखो, वैली ऊपर ग्लेशियर, इधर भी ग्लेशियर. घूमने आ जाओ, घूमने. घर बैठ के कुछ नहीं होगा, जिंदगी ना मिलेगी दोबारा. कोणत्या पिक्चरचं आहे? जिंदगी ना मिलेगी दोबारा. पिक्चर अच्छा, पिक्चर का नाव आहे? सॉरी ट्रॅफिक लागले थोडे आता. आम्ही पिक्चर बघत नाही. इंडियाचा लास्ट विलेज आहे. इथून पुढे इंडो चायना बॉर्डर चालू होती. तिबेट पहिले देश होता ज्याच्यावर चायनाने कब्जा केला. केला आहे. मग आता ते इंडो चायना बॉर्डर. हिंदुस्तान का आखिरी ढाबा चितकुल. ये हिंदुस्तान का आखिरी ढाबा है. तो इसको बैठने की देखो कैसी जगह है, एक नंबर है. हिंदुस्तान का आखिरी ढाबा. ढाबा बघून पुढेच गेलो होतो बॉर्डरकडे. मिलिटरीने हाकलून दिलं. मिलिटरीने लाथ मारली, असं झाकलून दिलं. अहो तुमचं काही काम नाही, लग्न झाले तुमचे, फोटो व्हिडिओ काही काय गोष्टीचं नाही. मी का बोलतो, कोणतं टेम्पल आहे नाव सांगून दाखव. देवचं नाव शिरोमणी माता मंदिर आहे. काय नाव आहे? शिरोमणी माता. शिरोमणी माता. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुमच्या प्रेक्षकांनाही दाखवू शकता. अरे हा इथं नाव आहे, इथं नाव आहे. मंदिर बंद आहे. मंदिर बंद आहे. हे बघा, शिरोमणी माता देवी मंदिर के नवनीत बालके सुनाय. हां, शिरोमणी माता मंदिर. काय नाग, काय नाग, काय छोटं मंदिर नागदेवचं हे विचारलं. नागदेवाचं मंदिर आहे ते. हे बघ, लग्न झालेले लोक सगळे फोटो बिटो काढताय. काय काम आहे यांचे? काय नाही, हे काही करत नाही आयुष्यात. माहिती तुम्हाला काय करताय हे? थांबा मी तुम्हाला सांगतो. दिवसभर फिरता, ठीक आहे, फोटो बिटो काढता, रात्री गेले का बसता, बायकोला फोटो पाठवता, व्हिडिओ कॉल करता. त्यांचा आयुष्यात काहीच नाही, एवढंच फक्त. आता रात्री पण येत राहणार, तुम्हाला दाखवतो मी आज रात्री. थांबा. प्रशांत भाऊ पण मॅरेथॉन करताय तिकडे. प्रशांत भाऊ पळा ना. बोलो जुबा केसरी. अक्षय कुमारने हा ब्लॉग पाहिला ना, प्रशांत भाऊ फेमस आहे. बाय द वे, तुम्ही जर चितकुल येत आहे तर असं काही नाही की तुम्ही सांगल्यामध्ये स्टे केला पाहिजे. चितकुलला पण चांगले स्टे, इवन जो हॉस्टेल पण आहे चितकुलमध्ये. बघा होम स्टे पण आहे भारी. ते बघा इकडे पण आहे. गाव खूप भारी. तर टेम्पलमध्ये बंद आहे, पण तुम्ही बाहेरून पण बघू शकता. ॲक्च्युली खूप छान आहे. तर आम्ही आता जातो, पुढे निघतोय. आता कल्पा जायचं आहे आम्हाला. आता निघतो आम्ही कल्पाला, ठीक आहे. आणि आज मी राईड नाही करत होतो, सो गोप्रो चेतन चव्हाणच्या हेल्मेटला लावावं लागेल. ते आम्ही करतो प्लॅन, ठीक आहे. गाडीचा प्रॉब्लेम झाला होता आमच्या बाजूचा. हे निघालं होतं. गाडी आता इथं गॅरेजवरती येऊन पॅक केलं आहे. आम्ही चितकुलवरून निघालो. आता आम्ही जात होतो कल्पाकडे. आता इथं ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो. ब्रेकफास्ट म्हणजे असंच चाट खायला थांबलो होतो. प्रॉब्लेम झाला आहे, सीन असं झाला आहे की जो गोप्रो आहे ना, तो ब्लर दिसते त्याच्यातून शूट करताना. क्लिअर दिसतच नाही, ब्लर दिसते. का बरं काय नाही कळत नाही. ब्लॉग बनवतो कसं काय, मोबाईल तर पकडू नाही शकत. गोप्रो कसं लावलं का टेन्शन नाही हेल्मेटला. माहीत नाही आता काय होऊ शकतं.
आता आम्ही चाललो आमच्या स्टेकडे, हॉटेलकडे. रस्त्यामध्ये व्ह्यू दाखवूच नाही शकत तुम्ही, की मागे बसलो तर पाऊस पण चालू होता. ते गोप्रो नसल्यामुळे थोडंसं लफडे झाले. बघू आता स्टे कसं आहे आणि व्ह्यू कसं आहे ते. गोप्रो काय झालं काय नाही, एवढा मूड ऑफ झाला ना, खतरनाक. आम्हाला रूम भेटले. आम्ही किन्नौर कैलाश माहीत असेल तुम्हाला पर्वत, तिथं आहे. या रूममधला तो व्ह्यू दिसतो, मी तुम्हाला दाखवतो. रूम बघा आधी, जॅकेट बघा. अशा ठिकाणी असे रूम खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, समोर view बघा. आणि याच्यापैकी किन्नौर कैलाशचा जो पर्वत आहे तुम्हाला मी दाखवतो. एकदम बारीक बोट सारखा दिसतोय तुम्हाला. हे दिसतं तुम्हाला, हे एक बोट सारखा दिसते ना, हा आहे किन्नौर. इथं ट्रेक पण करता, पण 6 दिवसांचा ट्रेक आहे, जो की ते सध्या आपण नाही करू शकत. कसं आहे, बरं आहे. एकदम बरं आहे, मस्त पावसात भिजलं आहे. ड्रीम कम्प्लीटेड. वरती जाणं मग ड्रीम का इच्छा डायरेक्ट पोटात घुसले असतात. बॉडी बिडी ते काढा ते. ते असंच राहणार आहे की असंच लगेच किन्नौरला जाणार आहे वरती. डोकं खराब होतं यार. मस्त ब्लॉगिंग चालू होती, पण काय नशीब साथ नाही देत. काहीतरी झालं असेल यार. हे बघा गोप्रो बघा, ब्लर दिसतंय बघा, शार्प नाही दिसत आहे. त्याच्यातून आवाज पण येतो. आय थिंक त्याची लेन्स गेली. काय यार, 2च दिवस झाले. आता सगळ्यात मेन इश्यू याला बाईकला लावायचं, असं हेल्मेटला लावलं का मस्त समोर रेकॉर्ड व्हायचं, बोलायचा आवाज जातो. मोबाईलला कसं काय लावू शकतो ना देते. आणि मोबाईल असं पकडून मागे बसलं तरी मोबाईल असं पकडून ब्लॉगिंग केली तर एवढी हवा, एवढं वारं येतं, तर ते आवाजच नाही येत त्याच्यात. हव्याचाच जास्त आवाज येतो. माहीत नाही खरंच काय होणार आहे. हा शेवटचा ब्लॉग असेल या सिरीजचा, किंवा उद्यापासून येईल. पण तर असं करेल का मग घरी जाऊन व्हॉइस ओव्हर देईल, आता फक्त ब्लॉग बनवतो असं काहीतरी करेल. पण मग माझी इच्छा आहे की मला पूर्ण दाखवायची स्थिती तुम्हाला. पण केव्हाचा मूड खराब झाला माझा, की तोच विचार करतो की काय झालं काय झालं. त्याला फोन केला, त्याला रिपेअर करू शकतो. आता बघून जाऊ. आता ठीक आहे, चला आता आपण मोबाईलवर जेवढं होईल तेवढं करू. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. आणि इथं कल्पामध्ये एक मॉनेस्ट्री आहे काहीतरी, एवढं लक्षात नाही काहीतरी बोलली. तिथं जायचं आपल्याला. तर फ्रेश वगैरे होऊन मग जाऊ. मग तुम्हाला दाखवतो तिथे. बाहेर वेदर पण खूप हवा चालते खूप जास्त. चला सपोर्ट करा विदाऊट गोप्रोचा. गुड इव्हनिंग. हॅलो गायज, तर आपण आता कुठे चाललोय? तू खाली बघ पाहिजे, तू नाराज पडशील. आपण कुठे चाललोय? बस बस म्हणून मी यांना परत कुठे आणणार नाही. तर असं होतं की आपण आता चाललोय गावात. कोणतं गाव आहे पण? आता आपण आलोय ही मॉनेस्ट्री बघायला चाललोय आम्ही. नाही सॉरी, येतो चुकतो, हा फर्स्ट टाइम आलेला आहे. आता आपण चाललोय कल्पा मॉनेस्ट्रीला बघायला. इथून थोडं खाली उतरून गेलं की कल्पा मॉनेस्ट्री 2 मिनिटाच्या अंतरावरती. सर सगळे रेडी. तुम्हाला आता पुढचा कल्पा मॉनेस्ट्रीचा व्ह्यू तिथे गेला दाखवतो. श्री 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 काय नाव? प्रशांत श्री यांना प्रॉब्लेम होतोय, थोडासा त्रास होतोय. कशाचा त्रास होतोय ना, हे आपले ताजी संदर्भाचं स्पष्टीकरण करतील. कशाचा त्रास होतोय? सकाळपासून 4 वेळा बाथरूम मध्ये का टॉयलेट मध्ये? जे काय असेल ते. आणि गोळ्या देतोय तो, गोळ्या पण नाही घ्यायच्या बाहेर. अबे फोन पडेल. गाईज आम्ही तो फोटोज काढत होतो. ते काका दिसतं. ते बोलले की माझं, त्यांना नाही वाचता येत काय डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल. ते बोलले की माझं बँक बॅलन्स बघ किती आहे. तो सुद्धा नाही. बँक बॅलन्स किती असेल? किती होता? 1,53,562. त्यांच्याकडे एवढा बँक बॅलन्स राहून ते लोक फिरत नाही. आपल्या खिशात काही नाही तरी आपण उड्या मारतो.
हे ब्लेसिंग्स असतात. एवढं ब्लेसिंग. फिरवलं की तुम्हाला गुड वाईब्स येतात तुमच्या. थांबा 2 दिवस मी असं रोज फिरवत राहील आपण. 2 दिवस फिरवत राहा, खूप चांगलं वाटतं. एवढा ब्लेसिंग. जेवढं ब्लेसिंग जास्त भेटेल तेवढं तुझं चांगलं होईल भलं आयुष्य. क्या जल्दी शादी होगी तेरी, जल्दी शादी हो जाएगी. शादी तो अभी करने और लड़के नहीं मिल रही मेरे को. शादी नहीं तो ज़्यादा गर्लफ्रेंड होगी तेरी. ठीक है. आप कहाँ पे हो, क्या बातें कर रहे हो? नहीं वो अंदर, हम लोग बाहर है. चलो. याच्याने बघत होतो स्नो तिथे. हे सध्या मला विचारतं तिथे काय म्हटलं आदमी तिथं आदमी. ते काय बोलता आवरत राहिली असती तर नक्की पाहिलं असतं म्हणे. तरी पण बघतो ते ना. तरी पण बघताच आहे आदमीला म्हणजे विचार थोडेसे. ढूंढ रहा हूँ. घर पे वो घर पे वो घरवाली है ना. क्या क्या बताओ. घर पे वो घरवाली है. घर वाले देखील अभी. चलो हम आगे पुढे एक मंदिर आहे तिथे जायचं बोलतं. चला ना चला. ते टोपी घालून, टोपी नाही बोलत असणार याचं, यांच्या लँग्वेजमध्ये काहीतरी बोलत असणार. आपण तर माहीत नाही त्यामुळे टोपी बोलू. तर टोपी घालूनच इथं यायचं. कशी दिसते टोपी. एक नंबर ना. मंदिर पण खूप छान आहे. लाकूड आणि दगडांपासून बनवलेलं. समोर येऊ बघा. अजून खाली चाललंय कुठेतरी, बघू कुठे चाललोय ना चपलेच. आम्ही यांना ट्रिपला घेऊन आलोय. फोटोच्या नादात लय एडं केलं यांनी. सगळ्यात हँडसम आमच्या ट्रिपमध्ये हे मगा लाडले अचिव. अरे बा इकडं चिकणे दाजे आमचे. हो इकडं मागे व्ह्यू बघा. मागे व्ह्यू. मागं बघा. या दाजींना कुठे न्यावं. अरे चष्म्यात त्याला दिसत. एक मोठ्या मोठ्या केसांवाला माणूस तिथे उभा होता. आम्हाला त्या फोटो काढायचं सुद्धा दिसलं. थांब रे, थांब ना, आणू नको ना. दाजी काय बोलता. थांब ना म्हणे, त्या मॅडम बाजूला होतील ना म्हणे. नंतर पाहिलं सगळ्यांनी दाढी मिशी दिसली. सगळे शॉक. डेंजर काय. आजचा दिवस खूप खास आहे. आज तुम्हाला मी सांगितलं नाही सकाळीपासून. ट्रिप जी हॉलिडेज मधला आमचा एक मेंबर आहे विशाल, तो पण स्पितीला आता आलाय फिक्स डिपार्चर घेऊन. त्याचा बर्थडे आहे. नाही ते नका. कारण आता आम्ही त्याचा केक बघतो इथं कुठेतरी भेटतो. आणि आमच्यापासून किती किलोमीटर. तो आमच्यापासून 3 किलोमीटर. मग घ्यायला जाऊन मग केक कट करू. कारण की त्यांनी आम्हाला काहीतरी ट्रीट ॲडव्हान्समध्ये ट्रीप घेऊन ठेवली. कधी येत नाही. वर्ष आता आमचा केक कापायचा, तर आम्ही केक कापू. केक शोधतो आता आम्ही. दाखवतो तुम्हाला. तो रात्री येणार आहे. रात्री दिसेल का तो कॅमेऱ्यात. तो थोडा काळा आहे, दिसणं मुश्किल आहे, पण आपण प्रयत्न टॉर्च करू. लावून ते द्या. टॉर्च. कॅफे बघा इथले कॅफे काय भारी आहे ना. कॅफे बघा. एक दाखवतो तुम्हाला अजून. थांबा. हे बघा केवढा छोटा कॅफे. हे इथली फेमस डिश सिद्धू सांजुरी आपल्याकडची. मी तुम्हाला ना टेस्ट करून सांगतो. ऍक्च्युली हे हिमाचलमध्ये फेमस आहे. उकडीच्या मतं घेते. थांबा ना, सगळे लोक टेस्ट करू शकतात. अच्छा, गोड आहे का ते. गोड आहे. चिकन आहे. नाही ते उकडीचे मोदक आहे. कुठं पण नाही. टेस्ट करून सांगितलं नाही कशी आहे. मला आवडतो आणि इकडं. ते मला आवडणार नाही, मला माहिती आहे. व्हेज आहे. एक प्लेट आहे संपून जाते. ते देखो पनीर गरम खाता है. लागेल पनीर. तुला समजतं की ते काय बोलतो आपण एखाद्या डोंगरावर गेलं ते मात्र नाही दिसतात दहा बारा. तुम्हाला बोलत नाही मी असं काही. भाई आपण कुठं चाललो. हा आता आपण चाललोय व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल अच्छा व्हॉलीबॉल खेळायला चाललो आम्ही. व्हॉलीबॉल खेळत होतो आम्ही. त्या रुद्रदादांनी जसा बॉल मारला ना खाली पाडून टाकला. मारला हा माझं नाव घेतो आता. तेव्हा ते बिचारे लोक तेव्हा तिथं. अरे ते बघ किती स्ट्रगल करतात ते लोक. अशा लोकेशनवर राहून कसे खेळत आहे. एक नंबर खेळतात ते पोरे एवढे. अरे त्यांना हे चेतन दान त्यांनी खाली बॉल मारून दिला. आपल्यासारखे मोबाईल मध्ये करते. आपल्याकडे प्रूफ आहे कोणी बॉल खाली मारला. नाही व्हिडिओ नाही आला.
आता हळूहळू भाई हळूहळू नाही मजा आली ना व्हॉलीबॉल खेळून. माझ्या आधी पण फक्त एकाच गोष्टीचं आहे, आमच्यातला एक मित्र कमी झाला. रिझन आहे असं काय XYZ. कमी झालं असं थोडं नीट कमी सांगा. झालं म्हणजे गायब झाला. गायब झाला बोला ना. ते चेतन दांडेकडे दिली होती, लेन्स कॅप दिली होती. कमी झाला म्हणजे गायब झाला. थोडंसं रिझन नाही सांगू शकत नाही. ते लाल हात लाल झाले व्हॉलीबॉल खेळून खेळून. मजा आली पण. आता आम्ही हॉटेलवर जातोय. लगेच जायचं का चालू नाही ना. हॉटेलवर जावं लागेल, विशालकडे जावं लागेल आणि आजचं तर एवढं स्टोरेज टाकायचं आम्ही. बापरे बाप एवढा फोटो लिटरली लास्ट पोस्ट स्टोरेज. ऑफिस, लास्ट विलेज, त्यानंतर इन रूटचे एवढे सीन, हॉटेलचे रूम, मॅग्नेट घ्यायचं मला मॅग्नेट. टेम्पल, सर्व काही कव्हर केलं. हे दुःख आहे आज आम्हाला. कसं आहे काही गोष्टी बोललेल्याच नाही बऱ्या. आमच्यामध्ये आहे वरनं एक मित्र. आम्ही कुठे पण गेलो ना फिरायला फ्रीज मॅग्नेट घेतो. हे कागदमध्ये रॅप आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही, पण फ्रीज मॅग्नेट कंपल्सरी घेतो. माझं अर्धं फ्रीज भरलं आहे, कारण की जिथे गेले तिथलं फ्रीज मॅग्नेट घेतलं ना तर ते आठवण राहते की आपण कुठे कुठे गेलो असं. तर आम्ही सर्व फ्रीज मॅग्नेट घेतो. एवढं काय आम्ही तर येऊन गेलोय. आम्ही येऊन गेलो वरती. तिथं उतरायला काही वाटलं नाही. बाकीचे नाही चढणार, अर्धा तास लागला. ते दादी लोक असं करतील, प्रशांत मिळेल. लेच वरती होतं यार. आपण चाललोय बड्डे बॉयला घ्यायला, रुशायला भेटायला नाही, घ्यायला चाललो. दिसत पण नाही खाली. बड्डे बॉय आहे आणि आपण घेऊन चाललो 3-3 बाईक. जायचं का फिरायला, जायचं का 40-50 किलोमीटर. 40-50 किलोमीटर जायचं म्हणजे इथं किती वेळ. ते काय बोलतो 40-50 किलोमीटर जायला म्हणजे इथं किती वेळ लागेल. 40-50 किलोमीटरला 2 तास, 2-3 तास. चला त्याला जाऊ घ्यायला. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. ए भाई तू बॅग पण नाही काढत. भाई व्हिडिओ टाकणार आहे मी. तू सिगरेट दिसेल शपथ सांग. मारवला मी हे करेल. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय म्हणतो बाकी. हा तुम्हाला फ्लॅशमुळे दिसतोय आता फक्त. रिझन काय ते याचं. आपला आजचा बर्थडे बॉय उजेडी उद्या ना. याच्यावर याचा आज बर्थडे आहे. ठीक आहे आता आम्ही याला घेऊन चाललो आमच्या हॉटेलवर. ठीक आहे याचा ग्रुप याने ना ग्रुप आणलाय स्पितीला ट्रिपची हॉलिडे करून. आधी बघ लेदरचं आहे, लेदरचं. तर तुझं कसा गेला आजचा दिवस थोडं सांग. माझा भारी गेला भाई. आम्ही पक्का भाई पक्के फिरलो ना भाई. बर्थडे एक होता spot काय केले. स्पेशल वाटलं का तुला. दारू प्यायला ना. आता रात्री स्पेशल आता रात्री त्याला घेऊन जातो आमच्या फ्लॅटवर. मी मजा करून त्याला नाही सकाळी सोडू आता आम्ही इथं. ठीक आहे भाई इथं सगळी सोय लावून देतो आता. हे रुद्र आता गॅलेक्सी बघताय की इथे समोर असं कुठे आहेत. तर मग आम्ही तुम्हाला दाखवतो कसं काय बघतो आम्ही. दाखवा बघा आता बघा ना दाखवा ना त्याच्यात. आम्ही आता हे स्टेलियम ॲप्स ओपन करतो आणि यात आता ही गॅलेक्सी व्ह्यूज इथे दिसते आणि आपल्याला जर बघायला ग्राउंड क्लिअरन्स आपला इथं आहे म्हणजे गॅलेक्सी इथं आहे. आणि आता बघायचं आपल्याला की गॅलेक्सी कुठे जाणार आहे. तर आपण त्याला असं टिल्ट म्हणजे ती टायमिंगनुसार आपण करू शकतो. म्हणजे अराऊंड आता 12च्या आसपास ती गॅलेक्सी इथं राहील. सो त्या टाईमनुसार आपल्याला सेटअप करून ठेवायचं आपला फोटोसाठी, व्हिडिओसाठी, टाइमलॅपसाठी. तर तुम्ही सेटअप करून ठेवा आणि ठीक आहे ते सगळं ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. त्याशिवाय नाही. याशिवाय म्हणजे नाशिकला बसून मी नाही, ग्राउंड दिसणार. बसून बसणार पहिली गोष्ट तिथे चालण्यास नाही दिसत गॅलेक्सीकडे. नाही. ठीक आहे चला आम्ही त्या काळूला घेऊन जातो. केक कापायचा आम्हाला. कुशालच्या लोकांनी केक कापला त्याचा चेहरा आज गोरा झाला असता. वाचला वाचला नाही झाला पण आम्ही नक्की करणार काय तर. अरे मग तिथं आहे फेस वॉश वगैरे 10 जणांचे वेगवेगळ्या ब्रँडचे. केक राहून गेलो आम्ही येऊन गेलो केक घेऊन. केक राहून गेलो.
आयुष्यात चेतन चव्हाणने फर्स्ट टाइम पाणी बॉटल घेतलंय, बॉक्स हातात घेतलंय माहिती आहे? डोक्यावर घेतलंय. बनून पण जेवढं काम केलं नव्हतं तेवढं आता करतो. काय 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 माझ्या भावाचा बर्थडे कोऑर्डिनेटर बनून पण माझ्या भावाचा बर्थडे माझ्या भावाने 2 गमले दिले. हो, काय करताय दाजी? हं? हा बर्थडे बॉय हा ऋषाल. तुम्हाला आधी दिसली पार्टी दिली, 2 बॉटल दिल्या त्याने. तुम्हाला काय पार्टी पाहिजे? हॅपी बर्थडे. बाई थांबा, लाईट लावा अजून. कुठं चाललोय? ये केक लेके जा रहे हैं हम डिनर के लिए. केक वहीं पे रख देंगे, जिसको खाना है वो खा लेगा. ये रुशाल का बर्थडे था ना, वो केक कट. और वो वीडियो में बहुत कुछ किया है इन लोगों ने, वो ध्यान मत दो, ठीक है? चलो बट डालू क्या नहीं, ये भी सवाल है. क्या डाल दूंगा? डाल दो. चलो, इनकी बीवी को पता है सब, तो मेरे को क्या जाता है, मेरा डाल दूंगा. इनकी बीवी है तो कुछ कॉपीराइट नहीं. तुम्हें थोड़ी पी ले. अभी तो छोटे बच्चे आहे. देखो कैसे पेन आहे, देखो. छोटे बच्चे आहे. देखो ना मैं. चला चला जेवण करू. काय बघू आज जेवायला. Let's see. संपलंय वाटलंय, असं वाटतंय. बघू आता. शेफला बोलवायला गेले ते जेवण संपलेलं राहिलं. किस्सा कारण की इथे काही हॉटेल नाही, रेस्टॉरंट नाही, काहीच नाही. जे आहे ते तर घेऊ. काय बघू काय काय आहे त्यांच्याकडे अवेलेबल, ते घेऊ. काय काय? ये दाल है. दाल आहे, एक कढी आहे, चावल आहे. पनीर की सब्जी नहीं होगा. चाहिए और चाहिए, इसलिए नहीं होगा. लगा रहे हो, लगाने के बाद खाएंगे. चला जेवायला. आज जेवायला आहे आपल्याकडे काकडी, गाजर, हे तर आपल्याला लागतं. पास्ता आहे, हे मिक्स व्हेज आहे, हे दाल आहे, पनीर आहे, थोडंसं गाईज हॅलो, ओनली वायफाय. इथं बघा काय चालू आहे. तिकडे स्नो लेपर्ड आहे, ते बघतोय आम्ही. गॅलेक्सी बघतोय. इथं कॅमेरा लावलाय, सेट केलाय, सगळे गॅलेक्सी बघतोय. अजून दिसत नाही, त्याला टाइम लागेल थोडासा. ठीक आहे, जर फोटो आला तर मी टाकेल, व्हिडिओ फोटो असेल ना मी टाकेल नक्की. सो गाईज ब्रेकिंग जेवण वगैरे केलं, आता झोपतोय आम्ही मस्त. गॅलेक्सी दिसलं तर बघू, ठीक आहे, तुम्हाला पण दाखवेल जर कॅप्चर झाली तर. त्याच्यानंतर झोपू. उद्या आम्हाला जायचं इथून ताबोला, ठीक आहे. 1-2 साईट सीन पण आहे त्याच्यानंतर. उद्या पण 6-7 तासांचा, 6-7 तासांचा रस्ता आहे, ठीक आहे. इथं किन्नर गेल्याचं दर्शन तुम्हाला मी दाखवलं तसं. तर चला हा ब्लॉग इथं समाप्त करू. आता मी झोपतो. तुम्ही ब्लॉग बघा, चॅनल नवीन असणार तर सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.